हॅलो. चला दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. स्ट्रायकर एंडला बॅटर महेश आणि त्याच्या साथीला निखिल म्हात्रे अशी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मॅचला देखील आपण सुरुवात करणार आहोतच. आणि पहिल्या ओव्हरसाठी गोलंदाज गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश आला आता गोलंदाजीसाठी आणि पावत गणेशची कशा रीतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला 6 ओव्हरची मॅच. चला आता स्पीडअप करा. पंच आपण देखील खेळाडूंना थोडं सूचित करा. जास्तीचा वेळ आपण खर्च करायचा नाहीये. तर पहिल्याच ओव्हरसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश आलाय. गणेशचा पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर त्याच्यावरती केलाय. आक्रमण आक्रमण आक्रमण. चेंडू सीमारेषा सर या बॉलवरती आता सिंगल धाव संख्येत असताना पाहायला मिळेल. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. मॅच नंबर 2 आपल्याला पाहायला मिळतं आताच्या घडीला. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल कमालीचा पाहायला मिळाला गणेश यांचा आणि टाकलेला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर अर्थातच डॉट बॉल. 7 धावा बनल्यात एकंदरीत. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळतं. संपूर्ण मॅचेसच्या 6 ओव्हरच्या आपल्याला पाहायला मिळतं. त्या स्पर्धेमध्ये दमदार स्पर्धा केगाव प्रीमियर लीग केपीएलचा थरार आपल्याला अनुभवायला मिळतोय. यावेळेचा बॉल सोडून देण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून की हा बॉल अवांतर आहे, दिशाहीन राहिला आणि खराब चेंडू पाहायला मिळतोय. आणि या बॉलवरती व्हाईटच्या 1 धावसंख्या ऍड केली जाईल. धावा झाल्या त्या 8. ओव्हर नंबर चालू आहे. पहिलं षटक. संपूर्ण मान्यवर देखील आपल्याला या स्पर्धेसाठी उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षक देखील पाहायला मिळतात. परंतु यावेळेचा बॉल आता बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. रन्स मिळतील त्या 6. बेधडक बेधुंद सुरुवात. षटकार. मिळतात 15 धावा आल्यात. ओव्हर नंबर आपण पाहता. षटक क्रमांक चालू आहे ते प्रगतीपथावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे आणि अशा वेळेला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थातच स्ट्रायकर एंडला बॅटर आता महेश पाहायला मिळतो. डावकर आता त्याच्या बॅटमधून देखील एक षटकार आला. 40+ आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा गणेश. यावेळचा बॉल देखील क्या बात आहे. मोठा फटका. बॉल चालला सीमा पार. या बॉलवरती रन्स मिळतील ते 6. बेधुंद षटकार.
आता गोलंदाजीसाठी दुसऱ्या ओव्हरमध्ये मनोज यांना प्राचारित करण्यात आलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, 21 धावा. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरचा भरपूर सारा अभ्यासच केला होता की काय असा प्रश्न आता निर्माण झाला असेल, कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये 21 धावा कुठून काढल्यात. अक्षरशः धावांचा आलेख आपण विचार करायचा तर पहिल्याच ओव्हरमध्ये 21 धावा आल्या. पुढचा बॉल आता या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज आलेत म्हणजे त्यांचा पहिल्याच बॉलवरती बॉल चाललाय, सीमारेषेच्या अगदी दिशेने चाललाय, अडवण्याचा प्रयत्न. पाव्यात 2 धावा तर इथून मात्र सहजरीतीने कंप्लीट केल्यात आणि बघता बघता तिसरी धाव देखील सहजरीतीने कंप्लीट केली. टोटल 3 धावा आल्यात. तीन धावा आल्या त्या बॉलवरती. टोटल पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजीसाठी मनोज आले, 24 धावा धावफलकावरती. या मॅच मध्ये पाव्यात कितपर्यंत धावसंख्येचा टार्गेट सेट केलं जाईल. आजच्या दिवसामधील संपूर्ण स्पर्धेचा हायएस्ट स्कोअर आपल्याला पाहायला मिळाला 75 धावसंख्येचा राहिला. परंतु या मॅच मध्ये देखील आपल्याला तितकंच चित्र पाहायला मिळणार आहे, कारण की सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्येच आता चप्पाटून मार खाल्लाय पहिल्याच ओव्हर मध्ये गोलंदाजानं. तो आता गोलंदाजी सुरेखरीतीने करावी लागेल. यावेळचा बॉल देखील मोठा फटका, गुडघा टेकलाय आणि बॉलला पाठवलं देखील सीमारेषा पार. म्हात्रे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज ते षटकारासाठी दमदार स्ट्रोक पाहायला मिळाला होता. यावेळचा बॉल फटका फसला चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, परंतु थोडेसे फ्लंबल झाले. जिथे 1 धाव संख्या होती तिथे दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहज रीतीने कंप्लीट झाल्यात. आणि तिकडे खेळाडू थोडासा बघा, खेळाडूंची थोडीशी दक्षता घ्या. चला पाणी घेऊन जा मैदानामध्ये, पाणी देखील आहे. खेळाडूला थोडीशी आता इंजुरी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. स्प्रे नाही आहे. हॅलो स्प्रे आण ना जरा. चला या ओव्हर मधील आणखीन काही बॉलचा खेळ बाकी राहिला. धावफलकावरती हार्दिक पांड्याचा जर्सी क्रमांक 33 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळतात. 33 रन ऑन स्कोर कार्ड. दुसरं षटक प्रगती बतावरती. या ओव्हर मध्ये आणखीन काही बॉलचा खेळ बाकी राहिलाय. यावेळचा बॉल आता पुन्हा एकदा गॅप मधून खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक थोडेसे
धडपडत असताना आपल्याला पाहायला मिळालं. मोयेच असं म्हणावं लागेल, कारण की तिकडे बॉल आल्यानंतर तिकडे क्षेत्ररक्षक देखील थोडेसे फ्लंबल झालेत आणि या बॉलवरती आलेत त्या 2 धावा. पण त्या क्षेत्ररक्षकांना थोडस सराव कमी पडला असंच म्हणतात. आणि आता धावपलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या 35. चला 35 धावा धावपलकावरती बनल्यात. मनोज आलेत गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळतोय आणि चपाटून मार खाल्लाय दोन्ही गोलंदाजांनी. यावेळचा बॉल आता समोरच्या दिशेला, साईड स्क्रीनच्या दिशेनं बॉल चाललाय एका टप्प्यानं सीमारेषा पार. धावा बनल्यात एकंदरीत 39 धावा धावपलकावरती लागल्यात. षटक क्रमांक चालू आहे त्या अर्थातच दुसरं. यावेळचा बॉल आता हलक्यातानं पुन्हा एकदा स्टेअर करण्याचा प्रयत्न होता. एक धावसंख्या वेगानं कंप्लीट केली. एका धावेने धावपलक पुढे चालले ते 40 धावसंख्येपर्यंत. 12 बॉलचा खेळ संपला. धावा लागले ते धावपलकावरती 40. धावा धावपलकावरती एसडीजे. चला आता गोलंदाजीचा पाहायला मिळतोय कल्पेश पाटील आता गोलंदाजीसाठी आल्या. टीम कॅप्टन आता सरसेनापती गोलंदाजीसाठी असताना पाहायला मिळतो. आणि स्ट्रायकर एंडला बॅटर महेश म्हात्रे आणि निखिल म्हात्रे अशी आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. आणि एकाच टीम मध्ये आपण क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम मध्ये पाहत आहात की यावेळच्या बॉलवरती एक धावसंख्या सहजरीतीने कंप्लीट केली. हलक्या हाताने या बॉलला खेळून काढले. एक धावसंख्या आली. एका धावेने धावपलक पुढे चालले ते आत्ताच्या घडीला धावा बनलेल्या आहेत त्या टोटल 41. तिसरं षटक मार्गस्थावरती आपल्याला पाहायला मिळतं. 6 ओव्हरची मॅच असं वाटते की आता जवळजवळ 80-90 धावा तर सहजरीतीने बनू शकतात. कारण की आघाडीला गेलेले दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आत्ताच्या घडीला सुरेख रीतीने खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतात. अशा रीतीने जर का खेळ राहिला तर जरूर 100 धावा देखील सहजरीतीने बनू शकतात मैदानावरती. बाबा काय चित्र घडलं जाईल. चला वारंवार आपण आता जास्तीचा वेळ खर्च करताय त्याच्याकडे देखील लक्ष वेधलं जाईल टीम फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे. गत वर्षी देखील आम्ही 100 धावा ओलांडत असताना पाहिल्या होत्या, पण तो यंदाच्या केपेल मध्ये अजूनही तसं चित्र घडलेलं नाहीये. पण यावेळचा बॉल दिशाहीन राहिला. खराब चेंडूचा इशारा देत असताना पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडचे पंच आपल्याला संदेशजी ठाकूर आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायक एंड वरती जे पंच आहेत रुपेशजी म्हात्रे सर आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही पंचांचं देखील आपण कौतुक करूयात. संपूर्ण आपण पाहताय पीटीस लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या पाहताय. पुढचाच बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तो डॉट बॉल कल्पेश देखील आता कमी नाही ते सांगत असताना त्यांनी देखील डॉट बॉल टाकलाय.
आणि ओव्हर नंबर 3चा खेळ चालू असताना धावा बनल्या एकंदरीत 42. या ओव्हरमध्ये आता एखादी विकेट एखादा डॉट बॉल टाकावा लागेल, आणखीन प्रभाव वाढवावा लागेल. परंतु यावेळचा बॉल बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला बॅटर आहे निखिल म्हात्रे, जो की आहे टीमचा टीम कॅप्टन, आणि त्यानं ठोकलेला हा चौकार आहे की षटकार. चला आता चेक केलं जाईल. चला आता आम्ही हे चित्र टिपले जाते आता पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून पाहूयात काय चित्र घडलं, नक्की षटकार आहे की चौकार. चला चौकार आहे. या बॉलवरती आल्या त्या 4 धावा, चौकार आपल्याला पाहायला मिळाले या बॉलवरती. नाही चौकार आला आणि संपूर्ण आमचे वैभवजी कडू साहेबांच्या माध्यमातून आम्हाला संपूर्ण लाईव्ह टेक्निकल टीम आम्हाला पुरस्कृत करण्यात आली. त्यांच्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. परंतु मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन देखील थांबायचं नावच घेत नाहीये. त्यानं ठोकलाय बेधडक बेधुंद षटकार. बाबू चला यावेळचा बॉल आता पाठीमागे मार्गस्थ होत असताना पाहायला मिळतो. या बॉलवरती देखील तुम्ही पाहताय रन्स मिळते ती एक धावसंख्या डिक्लेअरच्या स्वरूपात. चला आता पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या 57. यस डीजे.
गाव प्रीमियर लीग आवाज घुमणार एक गाव प्रीमियर लीग गाव प्रीमियर लीग गाव प्रीमियर लीग हॅलो किती धावा झाले रे? 18 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावं लागली ती 57. नो लॉस 57. चांगली सुरुवात केलेली आहे निखिल आणि महेशनी. डावकुरा फलंदाज उजवा राईट हँडर फलंदाज. तिसरं षटक घेऊन आलाय तो. बॉलरचं नाव काय? हर्ष. राईट अप राऊंडर मारा करेल उजव्या हाताचा गोलंदाज. डावकुरा फलंदाज महेश याला. हॅलो हा थांब नंतर कॉल करेल मॅचला. मॅचला मी नंतर कॉल करेल. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू घेऊन डावकुरा फलंदाज महेशाला. महेश खेळाडू सज्ज. शॉर्टपिच आता कव्हरला चेंडू मारलेला बालूच्या डोक्यावरून. किती धावा मिळतात बघूया. 2 धावा तर घेतलेले. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय 40+ हेमन यांनी. मला एकाच गोष्टीची खंत वाटते की हेमंत सारखा गोलंदाज चांगला गोलंदाज असताना देखील हेमनला गोलंदाजी अजून का दिली नाही. चांगला गोलंदाज आहे तो. पुन्हा एकदा हर्ष राईट अप राऊंडवर मारा करतो तो. पुन्हा एकदा महेश निफाली बादल आहे. पहिला हादरा बसो. पहिला किडनीच्या सोनचा खामुतकडा बाहेर. कमान डीजे ठोक ठोक डीजे ठोक. बालूच्या डोळ्याला चेंडू लागला होता पण 5 धावा धावून घेतल्या होत्या. त्याच्यानंतर आज तुझा बालूने रेकॉर्ड केला. तिसरा रेकॉर्ड. चेंडू आणताना पाठीमागं पडला. म्हणजे या ग्राउंडचे रेकॉर्ड होतात. आणि बॉल पण चेंडू पण त्याच्याकडे जातोय वारंवार. भरपूर प्रॅक्टिस आहे चेंडू पकडायची. पुन्हा एकदा हर्ष राईट अप राऊंड राईट उर्दू मारा करेल उजव्याचा फलंदाज नीरज खेळाडू तयार. गोलंदाजी तयार तो हर्ष. 10-12 बॉलांचा रन. उजव्याचा फलंदाज आणि शॉर्ट पिच चेंडू होता लेग साईडला ठरवलेला. हेमन यांनी चांगलं क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं थ्रो. चेंडू एक धाव फलकावं लागते ती. 60 धावा फलकावं लागलेले आहेत. 4थं षटक चालू आहे. 4थ्या षटकातला पुढील चेंडू निखिल सलामीला आला होता. उजव्याचा फलंदाज. पुन्हा एकदा धावसंख्या फलकावं होती 61. पुन्हा एकदा हर्ष
नीरजला फाईट असा चेंडू होता पण चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू होतो निर्धाव धावसंख्या स्थिर धावसंख्या 61. चौथं षटक चालू आहे. 5व्या षटकातला पुढील चेंडू राईट उजवीकडे मारा करेल. उजव्या हाताचा गोलंदाज उजव्या हाताचा फलंदाज नीरजला नीरज खेळाडू तयार गोली नेणे तयार तो हर्ष पुन्हा एकदा क्लीन बोर्ड झालेला आहे. कमांड डीजे ठक ठक ठोकम ठक डीजे. देखा तो मैं हम हो गया सेकंड बालूचा सुद्धा हा होम ग्राउंड आहे. प्रॅक्टिस सुद्धा इथंच करतो आणि वनवटी संघाकरणाच खेळतो. मला वाटतं त्याच्या बुटांचा सोल झिजलेला दिसतोय. खिले निघलेच. विपुलचा आवाज आला. निखिलला 12 बॉलात 20 टाक. म्हणजे 20 धावा टाका रे. तुम्हाला वेगळा अर्थ तुम्ही करता. प्रल्हाद शिंदे सारखा लगेच तुम्ही पण अर्थ करता. गोलंदाज आहे तो आता हेमंत मला वाटते. डावखुरा गोलंदाज लेफ्ट हँड ओव्हर दो लेफ्ट हँड ओव्हर दो विकेट मारा करेल. डावखुरा गोलंदाज हेमंत बऱ्याच वर्षाचा अनुभव 40+ मध्ये खेळतो तो. सातत्यानं चांगली गोलंदाजी करतो. अचूक टप्प्याचा मारा करतो. गोलंदाजीचा भेदक मारा असतो त्याचा. 5वं षटक चालू आहे. स्ट्राईकला आहे तो निखिल. नॉन स्ट्राईकला आहे तो जयेश. धाव संख्या 61. घडी मात्र बाद झाले ते 2. 5व्या षटकाला पहिला चेंडू घेऊन येतो तो हेमंत. निखिल खेळाडू तयार आणि उमटवला लेग साईडला टाळलेला पहिला चेंडू शिमाराच्या 5 षटकार. रामदेव पतंगी षटकार. कमान डीजे ठोकम ठोक. पुन्हा एकदा निखिल. हेमंतचा फुडला फूट चेंडू राईट अमरा लेफ्ट ओव्हर मारा काही. डावखुरा गोलंदाज उजव्या हाताचा फलंदाज निखिल खेळाडू तयार. सलामीला आला होता निखिल. चेंडू जातो डॉट. बघा परत पुन्हा एकदा कमबॅक केला हेमंतनी आपल्या गोलंदाज मार्फत. पहिल्या चेंडूचा षटकार मागला तर दुसरा चेंडू डॉट बॉल टाकला. धाव संख्या 67. लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा स्ट्रेट चेंडू मारला. चेंडू जातोय 1 बाउंड. सावकार कमान डीजे. अरे ऑलेंडेसनी जरा चेंडू देऊन द्या ना. खेळाडू चेंडू आणायला जातोय. बघा एक चेंडू कमबॅक केला. दुसरा चेंडू निखिलचा. 4 धावेने धाव संख्या फटका लागते ती 71. 5वं षटक चालू आहे. भरपूर धावा आलेल्या आहेत.
मला वाटते जगजीवन नाईक माजी सरपंच केगाव ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत यांचे सुद्धा सहर्ष स्वागत. सेव्हन्टी वन हेमेनंदा पुढील चेंडू लेफ्ट हँड ओव्हर इकडे मारा करेल निखिलला. निखिल पुन्हा एकदा सज्ज खेळासाठी. उजव्या फलंदाज डावकुरा गोलंदाज पुढे धावून स्टेप आउट केला. चेंडू क्षेत्ररक्षण मिस होतोय. एक धाव घेतलेली आहे. दुसरी धाव होते की नाही बघूया. आणि दुसरी धाव सुद्धा बघता बघता घेतलेली आहे. धाव संख्या फलकावं लागते ती 73. गडी मात्र बाद झाले ते 2. षटक मात्र चालू होतं. 5वं धुवाधार फलंदाजी केली होती निखिलनी. सलामीला आला होता निखिल. पुन्हा एकदा हेमन आणि उंचाला अंत झेल होती का बघूया. आणि स्वप्नीलच्या इथनं झेल मिस झालेला आहे. चांगला खंदा प्लेअर बाद होता होता वाचला. चांगला जीवदान मिळाला आहे निखिलला. सलामीला आला होता निखिल. एक धावून धाव संख्या फलकावं लागते ती 74. आता स्ट्राईकला आलाय तो जयेश. हेमंत गोलंदाजी करेल. डावकुरा गोलंदाज उजव्या हाताचा फलंदाज जयेश पाटील याला. पुन्हा एकदा हेमंत शॉर्ट पिच चेंडू रिव्हर्स पद्धतीचे मारण्याचा प्रयत्नात डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो. एक धावेने धाव संख्या 75. 75 धावा लागल्यात. 5 बॅटकड आहे. यस 75 धावा लागले आहेत. 5 षटक संपलेले. शेवटचा षटक म्हणजे आणखीन हाणामारी षटक. 80चे पुढं टार्गेट क्रॉस होती की नाही बघूया. मगाशी 72चा क्रॉस झालेला आहे. उच्चांगण आता 74 आहे. 75 धावा झालेले आहेत. आणि शेवटचं षटक घेऊन आलाय तो हर्ष. मंगलमूर्ती वर्सेस कश्यप फायटर्स. तन्वी स्पोर्ट काय सॉरी तन्वी स्पोर्ट जिनेशा तन्वी आणि मंगलमूर्ती यांच्यात सामना चालू आहे. एकीकडं माजी सरपंच, दुसरीकडं माजी सरपंच, तिसरीकडं माजी सरपंच. आज 50 किलो बिर्याणी बनवली. ती मला वाटते बिर्याणी बघून बघून 75 धावा झाल्यात. पुन्हा एकदा कॅच ओढलेली आहे. झेल होती की नाही बघूया. आणि पुन्हा एकदा झेल लागलेला आहे. निखिलला दुसरा जीवदान मिळालेला आहे. तिसरा जीवदान सॉरी मग पॉईंटच्या दिशेने पण कॅच दिलेली आहे. 2 धाव घेतले बघता बघता. 2 नवीन धावसंख्या फलकावं लागते 77. आशिष तांबोली, जगजीवन नाईक आणि अमोल तांबोलीनी या तिन्ही संघ आज त्यांचेच आहेत. त्याच्यामुळं 50 किलोची बिर्याणी बनवलेली आहे. हे 41 धावसंख्येवर निखिल खेळतोय. शेवटचे 5 चेंडू आहेत. 50चे हाफ सेंचुरी होती की नाही बघूया. पुन्हा एकदा 10 अर्षांचा पुढे चेंडू राईट मोडतोकडे मार करील. आणि मला वाटते निखिल एलबिल्डर वाद झालेला आहे. तिसरा धक्का बसतोय. 77 धावसंख्येची कमांडीचे. कोण गेला रे? कोण आहे?
सनी. हॅलो हॅलो माईक चेक. चला नवीन बॅटर आता सनी आले, त्यांच्यासाठी पारितोषिक आले. जर का षटकार ठोकला तर रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज आमचे मिथुन दादा पुरव यांच्या माध्यमातून दिला जाईल. येस O2 कॉम्बॉक्स. त्यांचेच बंधू. सनीला सुवर्ण संधी. स्वतः मोठ्या भावाने 500 रुपयाचा वाढदिवस लावलेला आहे. शामतनू पहिले पैसे घ्या हातात. काल इथं असंच एक बक्षीस झाला. पवाने लावली बक्षीसनं पैसे दिले नाहीत प्रवीण ठाकूरनी. म्हणून जो बक्षीस लावेल त्याच्याकडनं पहिले पैसे घ्या. उधारी बंद आहे. बोर्ड लावा. पुन्हा एकदा हर्ष यांचा पुढे चेंडू. सनी याला सनी खेळाडू तयार आणि वन शॉट. बिग हिट. रामदेव पदाची षटकार. कमान डीजे. बाई तुमचा टीव्ही पुन्हा एकदा हर्ष सनीला. पुन्हा एकदा चेंडू. 2 धावा बघता बघता 2 धावा घेतल्या. 2 धावून धावसंख्या फरका लागते ती 85 धावा लागले टोटल. 85 सर्वात मोठा उत्तुंग स्कोरबोर्ड या तिसऱ्या दिवसातला. 85 धावा. पहिला स्कोरबोर्ड हा या KPLचा. पर्व 5वं 2026. पुन्हा एकदा हर्ष रायटा मोडदोड मारा करतो. उजव्या हाताचा गोलंदाज सनी आला. सनी ठोकम ठोक करतोय. काय बोललो मी आता. पुन्हा एकदा रामदेव पतंजली षटकार. कमान डीजे. मिथून पैसे 1000 रुपये द्यायचे रोख रक्कम. कसा खंडाला जाऊन षटकार मारतोय बघा. पुन्हा एकदा हर्षांचा पुढील चेंडू. 91 धावा झालेले आहेत. आणि पुन्हा एकदा उंतो चेंडू. बिग हिट षटकार. पुन्हा एकदा 500 रुपये खिचात. कमान डीजे. ठोक ठोक ठोक. तुमचा टीव्ही शेजारी बाई भले गोट्या बाहेरला आणि खरोखर चांगली सुरुवात केली होती महेश म्हात्रे आणि निखिलनी. त्यात पाव टाकून सनी आणि 3 षटकार मारले. 3 षटकाच्या सहाय्याने 97 धावा फलकावा लागलेले आहेत. डायरेक्ट टोटल धावा 97 धावा लागलेले आहेत. आणि मंगलमूरची टीम आलेली आहे इकडं. मंगलमूरचे टीमचे सर्व खेळाडू कक्षात यायचा आहे व त्यांचे कोण असतील गावातले वरिष्ठ त्यांनी इकडे यायचं आहे. जीवन पाटील असतील, लक्ष्मण तांबोले असतील,
तांबोली परिवार आलेला आहे. आशिष तांबोली यांचा माजी सरपंच. अरे महेश फिल्डिंगला नाही ना. चला खेळाडू कक्षात या. 98 धावांचा टार्गेट आहे. 6 षटक मध्ये 98 धावाचा पाठलाग करत आहे. या सर्वात उच्चंगन स्कोर बोर्ड आहे. राहुल पडते कुठे असेल त्यांनी वरती या. आत्ताच त्यांचा चिमुकला नक्ष पडते गेट ऑफ इंडिया आपल्या एलिफंटा ते गेट ऑफ इंडिया 4 तास 43 मिनिटं आणि 12 सेकंड मध्ये पार केलेला आहे. त्यांनी यायचं आहे. राहुल पडते यांचा स्वागत होतो करायचा इथं. अण्णा खरोखर 8 वर्षाचा मुलगा आणि त्याच्यानंतर परेश पाटील सुद्धा इथं आहेत. परेश पाटील सुद्धा व्यासपीठ व्हायचा आहे. त्यांचा देखील चिमुकला एलिफंटा तो गेट ऑफ इंडिया पोहलाय. 4 तास 48 मिनिटं 20 सेकंद. माहीर पाटील खरोखर कौतुक करावं तेवढं छोट्या मुलांचं कमीच आहे. अख्खा रायगड नव्हे तर अख्खा महाराष्ट्र नव्हे अख्खा देश त्याही झुंजवलाय. ठीक आहे उद्या करू पण घेऊन या उद्या. खरोखर चांगला गावाचं नाव रोशन केलंय. तसंच KPL चालू आहे 2026. इथे देखील केगाव गावाचं नाव गाजतोय. पर्व 5वं म्हणजे या मातीतून बघा किती खेळाडू व किती स्पोर्ट्समॅन तयार होतात. याच्यानंतर मी श्यामतनूकडे जातो. याच्यानंतर श्यामतनू बोलतील. किशोर पाटील वरती या व्यासपीठ या.
हॅलो, चला पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होतोय. पाहतोय आपण कशा मंगलमूर्ती वॉरियर्स आणि जिनिशा अँड तन्वी स्पोर्टचा सामना चालू आहे. पहिल्या 6 ओव्हरचा सामना मला वाटते संपलेला आहे. त्यामध्ये मला वाटते तब्बल 91 धावा 90 धावा 97 धावा काढलेल्या आहेत आणि 98 धावांचं लक्ष म्हणजे एक उच्चांक गाठलेला आहे या जिनिशा अँड तन्वी स्पोर्ट. पण काही 98 धावांचा जरी लक्ष असला तरी मंगलमूर्ती वॉरियर्स संघामध्ये देखील चांगले खेळाडू आहेत. एक डावकुऱ्याचा आता फलंदाज पाहतोय आपण मयूर, त्यांच्या समोर पाहतोय कल्पेश, पहिलाच गोलंदाज. फुलटॉस चेंडू चेंडू जातोय एक डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावेने शुभारंभ होतोय संघाचा. 1 धावाने स्वतःच देखील खातं खोललंय मयूर यांनी. जर विचार केला तर 6 षटकांमध्ये आपल्याला 16 ते 16.25च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल. मोठे फटके मारावे लागतील आपल्या संघाला विजयी करायचा असेल तर. पहिला चेंडू चांगला फटका मारला. किती धावा येतात बघूया आणि चेंडू सीमा पार, चौकार. करून डिक्लेअर झोन मध्ये चेंडू 1 धावेसाठी ढकलला. आता दुसऱ्या चेंडूवर बॅट थोडीशी ओपन केलेली आहे. मोठे फटके मारण्यास सुरुवात केलेली आहे. पुन्हा एकदा चेंडू काय समजत नाही. अतिशय सुरेख असा गोलंदाज सचिन पाहतोय आपण जिनिशा अँड तन्वी स्पोर्ट्स संघाकडून खेळताना पाहतोय. यावेळी या देखील संघाचा कर्णधार आपण पाहतोय की बदल केलेला आहे थोडा. निखिल म्हात्रे यांना संधी दिलेली आहे संघाचा संघनायक म्हणून. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 16.5च्या सरासरीने वाटचाल करायचे. पॉवर प्लेचा पहिला षटक. 2 खेळाडू बाहेर असतील. फुलटॉस चेंडू, चेंडूचा चांगला समाचार घेतलाय. चेंडू सीमा पार, षटकार. आमच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे या 98 धावा चेस करायच्या. अशीच सुरुवात करताना पाहतोय आपण. 4 चेंडूंचा खेळ संपला. 11 धावा लागलेल्या आहेत संघाच्या, मंगलमूर्ती वॉरियर्स संघाच्या. अजून देखील 2 चेंडूमध्ये एकाच मोठा फटका आला तर जी सरासरी चालू आहे त्या सरासरीने वाटचाल करताना पाहायला भेटेल आपल्याला मंगलमूर्ती वॉरियर्स संघ. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. 1 चेंडू तुझा तर 1 चेंडू माझा, असा हा आपण सामना पाहतोय मैदानामध्ये. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. षटक चालू आहे पहिलं. 11 धावा धावसंख्येवर लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा चेंडू निर्धाव जातोय. कोणत्याही प्रकारची धाव येत नाही. पहिलं षटक समाप्ती झालेलं आहे. धावसंख्या मात्र स्थिर आहे बिनबाद 11 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपल्यानंतर दुसरा गोलंदाज कोण असेल पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी, तर निश्चितच मला वाटते चांगले गोलंदाज आहेत या संघामध्ये देखील. आपण पाहतोय डावकुरे हाताचा गोलंदाज विपुल यांना आमंत्रित केलेला आहे कर्णधार निखिल म्हात्रे यांनी. एक जबरदस्त असा गोलंदाज आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपण पाहिली असेल या गोलंदाजाची गोलंदाजी. मेडन षटक टाकला होता या गोलंदाजाने, म्हणजे अतिशय जबरदस्त गोलंदाजी. कारण रायगड प्रीमियर लीगचा विचार केला तर प्रत्येक गावातना चांगले चांगले खेळाडूच फॉर्म भरतात आणि अशा चांगल्या चांगल्या खेळाडूंना पूर्णपणे पाणी पाजला होता या गोलंदाजाने. ग्राउंड मध्ये निर्धाव षटक टाकला होता. हाच तो गोलंदाज डावखुऱ्याचा गोलंदाज विपुल आज आपल्या गावासाठी जिनिशा अँड तन्वी स्पोर्ट्स संघाकडून खेळताना पाहतोय आपण. तर आपण त्यांच्या समवेत पाहतोय की सोबत असेल फलंदाज स्ट्राईकला आलेला प्रथम स्ट्राईक घेतोय. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर स्ट्राईक येतोय फलंदाज कल्पेश, स्वतः कर्णधार आहे, संघाचं नेतृत्व करतोय. तर पूर्णपणे जिम्मेदारी या
दोन महत्वाच्या खेळाडूवर असेल, एकीकडे असेल कल्पेश तर दुसरीकडे असेल आयकॉन खेळाडू ज्या लिस्ट मधनं त्याची निवड केली असा मयूर पाटील. पहिला चेंडू सुरेख चेंडू टाकला होता, पण तेवढाच चांगला चेंडू मारतोय. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये जातोय. जसं मयूरनी सुरुवात डिक्लेअर झोन मध्ये एक धावेने केली होती, तशीच कल्पेशने सुद्धा सुरुवात डिक्लेअर झोन मध्ये चेंडू मारून केलेली आहे. धावसंख्या झाली ती 12. पण मात्र पुन्हा एकदा चांगली सुरुवात केलेली आहे. 12 आणि पुन्हा एकदा आलेला षटकार. धावसंख्या झालेली 18. डीजे पानवाला बाबू हे पानवाला बाबू हे पानवाला बाबू हे पानवाला बाबू सुन ले पानवाला बाबू तुर पान चलाए गाए जादू मन मोर हाथे बेकाबू तुर पान चलाए गाए जादू धन्यवाद डीजे. खरंच चांगला गाणं आपण पाहिलं डीजेच्या माध्यमातून. याच गाण्यासाठी काल बक्षिसांची खैरात झाली होती डीजे वाल्यासाठी. फक्त हा गाणा लावला तर 100-200 रुपये पारितोषिक यायचे प्रेक्षकांमधून. म्हणजे खूप मागणी होती या गाण्याला. तर आपण पाहतोय की षटकार मारल्यानंतर पुन्हा एकदा चांगल्या परिस्थितीमध्ये येताना पाहतोय मंगलमूर्ती वॉरियर्स संघ. कल्पेशला चांगली कामगिरी करावी लागेल की आपण महत्वाचे खेळाडू आहात. पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन जातोय चेंडू. थोडीशी घाई केली असं वाटायला लागलं कल्पेश यांनी. चांगले गडी बाद केले होते, पण एक उच्चांक गाठलेला आहे जिनिस अँड तन्वी स्पोर्ट्स संघाने. 97 धावा काढल्या. 98 धावांचं लक्ष्य. खूप मोठा डोंगर म्हणावे लागेल. आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये सर्वात उच्चांक धावसंख्या ही. तर कल्पेश बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर येणारा फलंदाज हर्ष पाटीलला आपण पाहतोय. तर डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, सुरेख असा गोलंदाज, जास्तीत जास्त यॉर्कर चेंडू टाकण्यामध्ये माहीर आहे हा गोलंदाज विपुल. पुढील चेंडू चांगला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाते. चेंडू स्वतः क्षेत्ररक्षक जातोय चेंडू आणण्यासाठी. शांत असा खेळ चालू आहे. प्रेक्षकांची आलोड गर्दी पाहता आपण. मंगलमूर्ती संघ म्हटला तर त्यांचे प्रेक्षक भरपूर असतात, खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात. एकीकडे आपण पाहतोय की जेवणाची सुद्धा तिथे व्यवस्था चालू आहे. पूर्णपणे तयारीमध्ये येणारा हा संघ मंगलमूर्ती वॉरियर्स. थोडासा बॅकफुटवर जाताना पाहतोय. झेल उडला होता, प्रयत्न चांगला होता. स्वतः कर्णधाराच्या हातातनं झेल सुटतोय आणि चेंडू जातोय सीमा पार चौकार. नको चिंबारी नको तो पापलेट, नको चिंबारी नको तो पापलेट. एकच मनान हाय मोठ्या आवडीनं छावाला आयलो तुझी शिपली गे कस का. खरंच चांगला फटका मारलाय. 4 धावा येतात. 4 धावेने धावसंख्या झालेली आहे ती 23 धावा. पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहतोय गोलंदाज आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 23 धावा. 16.5च्या सरासरीने आपल्याला वाटचाल करायची आहे.
थोडीशी सरासरी आपण कमी पाहतोय, पण उर्वरित अजून 4 षटकांचा खेळ बाकी असेल. अजून देखील मयूर सारखा चांगला फलंदाज खेळताना पाहतोय आपण. हर्ष असेल. धावसंख्या 23 झालेली आहे. 2 षटक संपले. धावसंख्या 23. पाहिजे किती? 23 पाहिजे 66 65 75 ना 75 धावा पाहिजे. खूप मोठा आव्हान आहे. 75 धावा म्हटलं तर तुम्हाला 19च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल. सरासरी वाढतोय. 16.5 ची सरासरी होती, आता 19ची सरासरी आलेली आहे. मोठे फटके मारावे लागतील. हर्षने विचारलेले किती धावा पाहिजे, म्हणजे निश्चितच त्याच्याकडनं क्षमता आहे हे फटके मारण्याची मोठी, आणि तो मारणार. त्यांच्या समेत पाहतो एक डावखुरे हाताचा फलंदाज, ज्याला खरंच हवेची साथ आहे, आणि या साथीचा पूर्णपणे फायदा घेणार का या गोलंदाजावर. याच गोलंदाजाने पहिला षटक चांगला टाकला होता. 11 धावा दिल्या होत्या. तोच गोलंदाज पुन्हा एकदा सचिन. आणि मला वाटते चेंडू चेंडू सीमा पार षटकार. ते काम मयूर मात्र करतोय. मयूरच्या बॅटिंगमधनं हा आलेला दुसरा षटकार असेल. धावसंख्या झालेली ती 29. एक गडी बाद 29. 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर तिसऱ्या चेंडूच्या पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारलेला आहे आणि 6 धावा आलेल्या. ते धावसंख्या पुन्हा एकदा चांगल्या परिस्थितीमध्ये येताना पाहतोय आपण. चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाते. शॉर्ट चेंडू होता. नीटसा बॅटवर आला असता तर निश्चितच हा देखील षटकार गेला असता, पण एक धाव भेटतो, काही हरकत नाही. अजून देखील खूप चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 षटक आणि उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठे फटके मारायचे आहेत. प्रत्येक षटकामध्ये आपल्याला 3 षटकार मारणं गरजेचं असेल, आणि उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जरी 2 षटकार आले ना 4 चेंडूवर, तरी सामन्यामध्ये पुन्हा एकदा चुरसेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पण चांगला समाचार नाही घेता आला मयूर यांना. खरंच असा वाटला होता अगोदरचा चेंडू देखील शॉर्ट होता, हा देखील चेंडू शॉर्ट होता, पण चेंडू थोडासा उचली घेतोय. उचली ग्राउंडचा विचार केला आपण 2 दिवस पाहतोय. कदाचित चेंडू मध्ये मध्ये खाली सुद्धा राहतोय, ते मध्येच उचली सुद्धा घेतोय, म्हणून थोडासा फलंदाजी करताना अडथळा निर्माण होऊ शकतोय फलंदाजांना. कोणला पाहिजे? मायलाच पाहिजे होता. दोन्ही संघाचे ओनर सुद्धा आपण पाहतोय सामना पाहण्यासाठी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू होता. पुन्हा एकदा झेल उडलाय. झेल निश्चित जमिनीला दान होणारच आहे, पण धावा किती निघणार? तर धावा, एक धाव पूर्ण केल्यानंतर दुसरे धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण, तिसरे धाव. सरासरी 14वा आणून ठेवलाय या 2 फलंदाजाने. पण त्यामध्ये सिंहाचा वाटा असेल मयूर यांचा, तर त्यांच्या सोबत साथ देणारा खेळाडू आहे हर्ष पाटील. हा देखील चांगला खेळाडू आहे, चांगले फटके मारतोय, त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे. गोलंदाज निखिल षटक घेऊन आले 5वं. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच सांगतात की अवांतर चेंडू आहे. आपल्या खेळाडूं प्रकाश मात्र एक दांड्यावर सुद्धा आहे. हॅलो, कशाला 50 ला पाठवून दे लवकर.
तसेच अजून देखील दीपक कुमाव त्यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये आलेले आहेत 50 धावेसाठी. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, ओरपीच चेंडू होता. असा वाटला होता की हा चेंडू बाहेर जातो की काय, पण बॅटची एज घेतोय आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. पुन्हा एकदा थोडस समीकरण आपण पाहतोय, एक एक धावेने काही हरकत नाही, पण अजून देखील 50-50 सामना आहे. दोन्ही संघाकडे सामना आहे, म्हणायला काही हरकत नाही. उर्वरित 9 चेंडूंचा खेळ मला वाटते बाकी असेल. लक्षच नाही. पुन्हा एकदा चांगला चेंडू, किती धाव भेटतात? चेंडू तर निश्चितच सेफ झोन मध्ये आहे. एक धाव काढली, दुसरी धाव देखील पूर्ण केली. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकतोय. धावसंख्या झालेली आहे ती 76 धावा. 76 ना, म्हणजे 22 पाहिजे. अजून देखील आपण पाहतोय की 8 चेंडू आणि 22 धावेंची आवश्यकता असेल. आणि मला वाटते हा बघा मोठा फटका आलेला आहे, षटकार. षटकाराच्या साहाय्याने पुन्हा एकदा सामन्याला चुरस पात क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. एक धाव भेटतोय, एक धावेने धावसंख्या पुढे सरकतोय. धावसंख्या झालेली आहे ती 83 धावा झालेल्या आहेत. उर्वरित 6 चेंडूंचा पाणी घेऊन जायचा. जर फलंदाजाला पाणी पाहिजे असेल तर पाणी द्यायचं आहे. पाठीमागे बघा विवेक आहे, विवेक पाणी द्यायचं आहे. वैयक्तिक 61 धावेवर खेळतोय मयूर. 6 चेंडू विजयासाठी 15 धावेंची आवश्यकता. काय सामना होता, असा वाटला होता की सामना एकतर्फे होईल की काय. एवढ्या धावा वाढल्यानंतर जे क्षेत्ररक्षक करणारे खेळाडू आहेत ना, ते देखील असं बोलत होते की सामना एकतर्फेच होणार. आपण एवढ्या धावा मारल्यात म्हणजे निश्चितच सामना एकतर्फे होईल. पण समोरचा संघ देखील बलाढ्य संघ आहे, मंगलमूर्ती वॉरियर्स. पर्व 3 मध्ये हा संघ चॅम्पियन झाला होता, चॅम्पियन ठरला होता. त्या संघासमोर एवढ्या मोठ्या धाव्यांचा उच्चांक ठेवला होता. तो उच्चांक पार करताना आपण पाहतोय खेळाडू. गाड द्या, गाड खेळाडूंना. 7 चेंडू आणि 15 धावेंची आवश्यकता. गोलंदाज पाहतोय आपण, जयेशच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. शेवटचा षटक करो या मरोचा षटक असेल. मयूरने घेतलेली मेहनत पूर्णपणे सक्सेस होणार का, की गोलंदाज मयूरला रोखणार. येणारे 7 चेंडू आणि 15 धावेंची आवश्यकता. निश्चितच सामना जर हा मयूरने विजयी करून दिला तर मयूरची निश्चित इथे पालखी काढली जाईल. काय प्रेक्षक वर्ग पाहिलात तर मंगलमूर्ती संघाचे भरपूर प्रेक्षक आहेत. तर सामना विजयी करून दिला तर करण पाटील डोंगरली यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे मयूर साठी. बघा क्षेत्ररक्षण बघा काय सजवलेले आहेत. डेंजर झोन मध्ये 2 क्षेत्ररक्षण लावलेले आहेत. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाणार, काही हरकत नाही. एक धाव येतो. अजून देखील 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. विजयासाठी 14 धावेंची आवश्यकता. दोन्ही संघांच्या फासल्या फासफूस झाल्या असतील. प्रेक्षक सुद्धा विचार करत असतील. 98 धावांचा उच्चांक असताना हा सामना रंगतदार होताना पाहतोय. फक्त 2 षटकार मारायचे 5 चेंडू मध्ये. सामना पूर्ण आपल्या खिच्यामध्ये झुकवण्याचा प्रयत्न करताना पाहतोय फलंदाज मयूर. तर एक चाणक्य गोलंदाज आहे, फसवा गोलंदाज आहे जयेश. त्यांनी स्वतःचं षटक शेवटला ठेवलेला आहे. पाच चेंडू आणि मला वाटते षटकार. डीजे
आता पूर्णपणे सामना मला वाटते मंगलमूर्ती वॉरियर्स संघाकडे झुकताना पाहतोय. 4 चेंडू विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. रंगतदार सामना बघा. एक षटकार मारल्यानंतर लगेचच एक फिल्डर पाठी घेतलेला आहे. म्हणजे कुठेतरी थोडासा पारड वजन आपण पाहतोय मंगलमूर्ती संघाचं. मयूरला चांगली कामगिरी करावी लागेल. एवढा खेळलाय, शेवटचे 4 देखील चेंडू खेळावे लागतील. आणि मोठा हादरा बसलेला आहे मंगलमूर्ती वॉरियर्स संघाला. अग सोनी आमचा धोनी ग मागून असा बॉल धरतोय. अग सोनी आमचा धोनी ग मागून असा योगेश हा खेळाडू करतोय. आपण पाहिलेलं तर 1 चेंडू मध्ये 6 धावा असताना देखील या खेळाडूने विजयी करून प्राप्त केला होता संघाला. पंचांवर विपुल पाटील शांत राहा. आपण पंचांना काय बोलू नका. पंच चालू आहे का रिव्ह्यू? थांब 1 मिनिट, आलंय काय? थांबा. मला वाटते लाईव्ह चालू झालेला आहे. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. 2 मिनिटं थांबा. रिव्ह्यू घेतलेला आहे. मला वाटते पंचांवर कोणी दडपण आणू नका प्लीज. सर्व खेळाडू प्लीज पंचांवर. आम्ही ते थर्ड अंपर आहे. दोन्ही संघाचे 12वा खेळाडू सुद्धा आहेत. जो काही डिसिजन असेल तो योग्य दिला जाईल. पण प्लीज पंचांना कोणी काय शिवीगाळ वगैरे कोणी काय वाद घालू नका. संदेश आणि चिनू जरा यायचं आहे. चिनू थोडा डिसिजन खूप डेंजर आहे. दोन्ही तुम्ही खेळाडूंनी या थर्ड अंपरच्या भूमिकेमध्ये. चिनू आणि संदेश असेल तर संदेश. हर्षद आपण सुद्धा या. हर्षद रिव्ह्यू वाईडचा घेतलेला आहे. फलंदाजांनी रिव्ह्यू घेतलेला आहे ना पंच? डिसिजन डेंजर असला तर म्हणजे पंच सुद्धा रिव्ह्यू घेऊ शकतात. आपण 2 दिवस पाहिलात की पंच सुद्धा रिव्ह्यू घेऊ शकतात. पण फलंदाजांनी सांगितलं काय बॅट्समननी मला वाटते व्हाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. साइड कॅमेरा बघ. साइड कॅमेरा मध्ये संपर्क जाऊ दे डोक्याचे वाईट आहे ना. जो फलंदाजाने रिव्ह्यू घेतला होता तो खरंच योग्य आहे आणि हा डोक्याच्या उंचावरून गेलेला चेंडू आहे. पंच सांगतात की हा अवांतर चेंडू आहे. व्हाईट चेंडू आहे.
थर्ड अंपरनी सुद्धा सांगलेला हा वाईट चेंडू आहे. रिव्ह्यू मध्ये आहे, कोणत्याही प्रकारचा वाद घालायची काही गरज नाही. स्पष्ट दिसतोय की चेंडू डोक्याच्या वरून गेला. पाहिजे असेल तर स्वतः गोलंदाज येऊन तुम्ही सुद्धा पाहू शकता. आपण सुद्धा प्रोफेशनल पंच आहेत. जरी अंपरनी वाईट दिला नसला तरी खेळाडू रिव्ह्यू घेऊ शकतात. हा कालपासून आपण 2 दिवस नियम पाहतोय. जयेश, आपण सुद्धा असोसिएशनचे पंच आहात, आपण सुद्धा येऊन पाहू शकता की हा वाईट आहे की नाही आहे. जर असं पंचानं काय केलं तर खरंच आयोजकांकडनं सूचना आली की पेनल्टी देऊ शकतो. तर पाहतोय आपण पुन्हा एकदा 3 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 7 धावा. पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहतोय गोलंदाज जयेश. पुन्हा एकदा थोडंसं दडपण वाढलेलं आहे. 2 चेंडू विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा सामना आपण पाहतोय, रंगतदार होताना पाहतोय. 7 धावा. ओके, 2 चेंडू 7 धावा. या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं असेल. कोणत्याही प्रकारची रिस्क घेताना दिसणार नाही. 1 चेंडू विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. आता मला वाटते हर्ष सुद्धा बॅटिंगवर आलेला आहे. फलंदाजीवर पाहतोय हर्षला. 1 चेंडू 6 धावा. मयूरची मेहनत फुकट घालू नका, ही अशी अपेक्षा आहे सर्व खेळाडूंकडनं की मयूरने जे केलेली मेहनत, हर्षांना 1 चेंडूवर 6 धावा काढाव्या लागतील. तर गोलंदाजाने केलेली मेहनत जयेशांची मला वाटते क्षेत्ररक्षकांना आणि स्वतः गोलंदाजाला पूर्णपणे पार करावी लागेल. 1 चेंडू विजयासाठी 6 धावा. कंपल्सरी षटकार मारावा लागेल. सामना रंगतदार आहे. कोणी खेळाडूने आज जाऊ नका, चेंडू पूर्ण होत नाही. हेमंत पाटील, आपण सुद्धा आणि प्रेक्षकांमधनं जोपर्यंत पूर्ण चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात नाही किंवा पूर्णपणे डेड चेंडू होत नाही तोपर्यंत कोणी आतमध्ये जाऊ नका, ही नोंद आहे सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडूंना. 1 चेंडू विजयासाठी 6 धावा. 98 धावेचा लक्ष्य असताना आतापर्यंत 92 धावा ठोकल्या आहेत मंगलमूर्ती वॉरियर्स संघाने. 1 चेंडू 6 धावा. हर्ष की जयेश, जयेश की हर्ष. बघा जसं तसा उत्तर दोन्ही खेळाडू पाहतोय आपण. खेळाडू पुढे सुद्धा आला होता, गोलंदाज सुद्धा जसं तसा उत्तर देताना पाहतोय. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. 1 चेंडू 8 धावा. हर्ष मारणार का, विजयी करणार का? 6 धावा. 1 चेंडू 6 धावा. फुलटॉस चेंडू होता पण काय पुरेपूर फायदा घेता आला नाही. खरंच असा चेंडू होता, षटकाचा चेंडू होता. त्या लाईनअप मध्ये बाहेर यायचं आहे आणि लाईनअप मध्ये हस्त आंदोलन करणं गरजेचं आहे. मंगलमूर्ती संघ खरंच आपण खूप फाईट दिलीत या समोरच्या संघाला. वलाडे असा संघ होता. 98 धावांचा लक्ष्य असताना देखील फक्त 6 धावेने हा संघ पराभूत झालेला आहे. संघ कर्णधार कल्पेश पाटील, आपण देखील हस्ते आंदोलन करायचं आहे. खरंच एक 98 धाव्यांचा लक्ष्य असताना देखील पूर्णपणे मला वाटते सामना आपल्या ताब्यात आणून ठेवला होता. पण शेवटच्या चेंडूवर थोडीशी गडबड झाली आणि सामना मला वाटते निखिल यांचा संघ विजयी झालेला आहे. जिनिशान तन्वी स्पोर्ट्स. दीपक पाटील
दीपक कुमावत आपण 500 रुपये पाठवायचे आहेत. मयूरचे पक्क्याने दिलेले. ओके निखिल थोडा ते विपुलला सांग लाईव्ह आहे तुझं चांगलं नाही वाटत. चला आपण जायचं आहे बक्षीस सामनावीरचा जे आता सामना झाला त्या सामन्यामध्ये खरंच चुरशीचा सामना बघायला पाहायला भेटला आपल्याला. तब्बल 98 धावांचा लक्ष्य असताना फक्त 6 धावेने हा संघ पराभूत झाला. त्या संघाचे देखील पुढल्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असतील. तर जिंकलेला संघ देखील जिज्ञासा तन्वी स्पोर्ट या देखील संघाला पुढच्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा असतील. आपण वळूया चालू सामन्यामध्ये.